कोट्यवधी रुपये खर्च करूनही डोंगरला ग्रामवासियांची घागर कोरडीच. पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या डोंगरला येथील ग्रामवासियांची घागर कोरडी असल्याचे वृत्त पुढे आले आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी गुणवत्तेदार व उत्कृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते तोडण्यात आले, तरी सुद्धा डोंगरला वासियांचा घडा कोरडाच राहिलाय. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामवासियांना शुद्ध जल देण्यास ग्रामपंचायत डोंगरला अपयशी ठरली आहे. 2000च्या आसपास लोकसंख्या असलेल्या डोंगरला ग्रामपंचायतची हर घर नल हर घर जल ही योजना आता ग्रामस्थांसाठी निकामी ठरली आहे. सन 2023-2024 ला 15वा वित्त आयोग निधी अंतर्गत 10% पंचायत समिती स्तर निधीमधून 2 लक्ष रुपये निधी खर्च करून व ग्रामपंचायत डोंगरलाच्या 15व्या वित्त आयोग निधी अंतर्गत सुद्धा 1,53,000 रुपये खर्च करून अशा 2 पाणी टँकर खरेदी करण्यात आल्या होत्या. सन 2025-2026 काळात 10,000 लिटर पाण्याची सिंटेक्स टाकी बसवण्यात आली असून अजूनही ग्रामस्थ तहानलेलेच. ग्रामपंचायत डोंगरला ग्रामवासियांची तहान भागवण्यासाठी कोणती भूमिका घेणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. सदर खर्च लोक कल्याणासाठी केले की कमिशन कमवण्यासाठी केले हेच ग्रामस्थांना कळेनासे झाले आहे. लोकप्रतिनिधींनी मात्र झोपडीपासून ते महालमाळीपर्यंत उंच शिखर गाठून आपापल्या हिस्सेदारीचा प्रसाद मात्र गिळून घेतलाय. पण रिकामी नळाला पाणी काही थिपेना. अशाच प्रकारच्या विविध त्रासांना कंटाळून ग्रामस्थांनी आता माहिती अधिकार अधिनियम कायदा 2005 चा आधार घेत माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपले लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र लोक न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी विजय घोडीचोर, तुमसूर.